काय झालंय अद्वैत? ते काय झालंय, कालपासून ही चोरीचा मामलाची टीम आपल्या बरोबर आहे, त्यामुळे सगळं चोरीचं वातावरण तयार झालंय ना सेटवर. तर मग मला कोणी चोरीला नेऊ नये म्हणून मी स्वतःलाच बांधून ठेवलं होतं. हा, पण झालं असं, प्रॉब्लेम असा झालाय की ह्याची चावीच चोरीला गेली आहे. असंच पाहिजे तुला. नाही असंच पाहिजे होतं नाही, पण आता मला सोडवायला तर लागेल ना. आता काय करायचं सांग. आता मला कोणी हे काहीतरी असेल ना उपाय, हे सोडव ना. पण तुला अँकरिंग तर असं करायचंय ना ते. हो, पण ऐक, हॅलो, चोरी वगैरे काही झाली नाहीये. तसं तू डोक्यावर पडतोस ना, तशी चावी मागे पडली होती. अगं गंगा, किती छान आहेस ग तू. आलीस तू नसतीस तर माझं काय झालं असतं. चल सोडव आता. तुझं तर नाही माहिती, पण आमचं तर सगळ्यांचं चांगलंच झालं असतं. अरे हो ना. अरे, आणि हे नाहीतेच उद्योग तुला कसे सुचतात? आणि कुणाचं नशीब फुटलंय अद्वैत तुझी चोरी करायला? सोनाली कुलकर्णी मला चोरून देणार होती. सोनालीचं नशीब फुटलंय? नाही तसं नाही. ती मला दाढी मिशा काढून कधी कधी तिच्या सिनेमासाठी ड्यूप म्हणून पाठवते. ही हातकडी हातात त्याच्या तोंडाला लावली पाहिजे होती. मग याचं ना हातकडी नाही तोंडकडी असतं ना, असं काय. पण एनिवे, तू हे कार तर मग ते माझ्या तोंडाला लावता येईल ना. छान बाळते. अगं बाई, किती छान दिसतेस माहितीये चावी फिरवताना. थँक्यू. चल जा आता बात. चल आज जा. आता मला सुरू करू दे अँकरिंग. म्हणजे ठीक आहे, चला, माझा अपमान तर झालेला आहेच, त्यामुळे आजचा भाग सुद्धा छान रंगणार यात काही शंका नाहीये. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं या नृत्याच्या महामंचावर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन. आता जी पुढची परफॉर्मर आहे, तिने तिच्या पहिल्याच परफॉर्मन्स नंतर आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा या वाढवून ठेवलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात तर तिने तिच्या डान्सच्या उंचीने थेट दहीहंडी सुद्धा फोडली. त्यामुळे आता तर तिने वेगळाच अवतार घ्यायचा ठरवलेला आहे. बघूया ती आता कुठल्या अवतारात इकडे येते. रबरापेक्षाही लवचिक आहेत जिचे सांधे. स्वागत करूया पुण्याची अपेक्षा लोंढे.
कधी स्वतःचा एक्सरे काढलायस? त्यात काही येत नसेल. काय आहे सोनाली? तुझी प्रॉपर्टी काय होती मला कळत नाहीये. कारण तू अख्खा सेट वापर केलायस, अख्ख्या सेटचा वापर केलायस. तू फक्त स्टेजवर नाही, तू त्या पोर्शनमध्ये गेली, तिकडून तुझी काय उडी मारलीस खाली. आय स्किप माय बीट. परत तू इथे आलीस, फॅन जे काही क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय, एंटायर बॅकस्टेज, एंटायर टीम ऑफ ओमकार. मी ॲब्सोल्युटली मेस्मराइज्ड होते. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मयूर, ती स्पेसशिप आहे त्याच्यातली सुरुवातच गमतीशीर होती. त्याच्यातनं तू जेव्हा लँड होली म्युझिकवर ठाप पडलीस. करेक्ट. तो असं तिथे आम्ही दोघंही असे हे झालं, वाव. ती वरती गेलीस, त्या फुलांकडे, त्या पानांकडे टच करून बघितला, त्याचा स्पर्श, तो स्पर्श मला तो जाणवत होता. तू ते करतेस. अप्रतिम अप्रतिम आणि फक्त अप्रतिम परफॉर्मन्स. थँक्यू सर. अमृता, हे बघ बाळा, मला तुला एवढंच सांगायचंय, हा तुझा कितवा परफॉर्मन्स आहे? चौथा ना? अख्खा सीझन जायचंय अजून. तू आत्तापासूनच हे करायला लागलीस तर पुढे काय? नाही म्हणजे कॉम्पिटिशन असणं चांगलं आहे, पण म्हणजे बाकीच्यांना काहीतरी तरी एक राहू दे. हा, तू कॉम्पिटिशनच्या पलीकडे गेली आहेस ऑलरेडी, माहितीये. सो अख्खा सीझन जायचंय. आपण हळूहळू उडूया. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा अपेक्षा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या वहिनी साहेबांचं. म्हणजेच प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हणायचे पाडगावकर. नाव बदला आमचं असं म्हणते धनश्री काडगावकर. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायो पाहिल्या बघ मुलींसारखं वागतोय. मुलीने घालतात रे. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. सांडली गाडीत भात घेतला बसा तुझा, तूच वाट दाखीव गा, खेळ मांडला. बाळा तेवढं तांदूळ भरून घे. अरे झालं की नाही काम? किती वेळ लावशील अजून? उसवाला गाणं गोट सार, आधार कुणाचा नाही. भेगाळल्या भुई परिजीन, अंगार जीवाला जाळी. बळ दे समजाया कीर्तीची ढाल दे, नवी ती पंचप्राण जीवारात ताल दे. कर पलरान देवाचं शिवार, तरी नाही धीर सांगला. खेळ मांडला.
हा जो ॲक्ट तुम्ही पाहिला आणि ही जी स्टोरी होती ही माझी स्टोरी होती. म्हणजे हाटे फॅमिलीमध्ये सगळ्यात पहिला मुलगा जन्माला आला तो म्हणजे मीच. आणि जन्माला तर मुलगा आला, पण ते सोल आणि जी आत्मा होती ते मुलीचा होता. मला लहानपणापासून कायम एक अशी सुंदर मुलगी बनायची इच्छा होती. कारण मी बाहेर कधी मुलांमध्ये मी खेळायला जायचं तर मला कायम अरे हा बायले आहे, अच्छा का नाही, हा बुड आहे, याच्याबरोबर काय खेळायचं, म्हणून माझ्याबरोबर कोणी जास्त राहत नव्हतं. मला जर का टॉयलेटला जायचं असायचं तर म्हणजे जे पिरियड चालू असायचे त्याच्यामध्येच मला जावं लागायचं. कारण रिसेसमध्ये गेल्यावर माझी खूप घाणेरडी अवस्था व्हायची टॉयलेटमध्ये. कारण की खूप म्हणजे मिसयूज टाईप्स करायचे. आणि जर का मी पिरियड्समध्ये कधी टीचरला विचारलं की मला टॉयलेटला जायचंय, मग अजून 2-3 हात वर उठायचं की आम्हाला पण जायचंय, मग तेही माझ्या मागे यायचे. खूप डिप्रेसिंग असं होतं, पण मी ते कधीच जाणवून कधीच दिलं नव्हतं. बिकॉज मला ते माहितीच नव्हतं की हे टर्म काय असतात. मला स्वतःच्या वागणुकीवरून एवढंच होतं की आज असं जे आहे ते त्याला बायला म्हणतात किंवा झगडण्याचं काही म्हणतात. जेव्हा तू कमेंट आलेले की तुझं काही नाही होऊ शकत, तू फक्त साडी घालून करायच्या लायकीचं आहे. हो, मी घालेन साडी, कारण की माझ्यात तेवढी हिंमत आहे. तुमच्यात तेवढी हिंमत नाही आहे घालायची, माझ्यात तेवढी हिंमत आहे. आणि हे उत्तर मला ना ही गोष्ट त्याला मला असं वाटतं ना की आत्ता ह्या क्षणी येऊन त्यांच्या गोष्टीचं उत्तर देणं ही युजलेस आहे. कारण मी उत्तर द्यायच्या ऐवजी त्यांचे डोळे त्यांना खरं उत्तर देतील की मी आता कुठे उभी आहे. इतक्या मोठ्या मंचावर मी उभी आहे. थँक्यू झी युवा, थँक्यू युवा डान्सिंग क्वीन. द रिझन वाय गंगा इतकी कॉन्फिडेंटली आज इथे उभी आहे ते दोघं जण आज तिथे बसलेत. तर थँक्यू सो मच की माझ्या पाठीमागे कायम उभे राहिलात मम्मी, काकी. कारण की जेव्हा फॅमिलीचा सपोर्ट असतो ना, तुम्हाला कोणत्याच सपोर्टची गरज नसते आयुष्यात. तर ना मला खूप लकी फील होतं आत्ता ह्या क्षणी. कारण की असे कित्येक प्रणीत आहेत आणि कित्येक गंगा आहेत ज्यांना फॅमिलीचा सपोर्ट अजिबात नाही आहे. पण आय एम ब्लेस्ड दॅट आय हॅव फॅमिली लाईक दिस. थँक्यू सो मच. गंगा, जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा मी माझ्या भावना सांगते. आय एम शुअर अनेकांना त्या भावना रिलेट होतील. आधी शॉक, मग सिम्पथी, मग राग, चीड, त्रास. आपण किती ब्लेस्ड आहोत याची जाणीव. आणि या सगळ्या प्रवासातनं तू ज्या खंबीरपणे उभी आहेस त्याच्याबद्दल फक्त रिस्पेक्ट. मला नाही वाटत आहे की इतका मोठ्या मनाचा शो मी कधी पाहिला आहे. आपण किती प्रोग्रेसिव्ह आहोत ना हे म्हणायची गरज नसते, ती दाखवायची गरज असते. आणि ते या चॅनलनी, या मंचांनी, या कार्यक्रमांनी दाखवलं आहे. आणि या कार्यक्रमाचा आम्ही भाग आहोत याचा मला मनापासून अभिमान वाटतो आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पाऊल आपण उचललेलं आहे आणि या पावलावर खूप लोक पुढे येतील आणि अशा पद्धतीने आपल्या समाजात प्रत्येकाला स्वीकारलं जाईल मोकळ्या मनाने, मोठ्या मनाने, अशी माझी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. ते कॉन्फिडन्स ज्यांच्यामुळे आले, मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवायचं की आता दोन सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया फुल सावरी सुखाची. कुठल्याही कलाकृतीबद्दल ना असं म्हटलं जातं की कला प्रसवली. ती जी कला आहे ते जे प्रसवणं आहे ना ते पुरुषाला शक्य नाही आहे, ते फक्त बाईला शक्य आहे. जिच्याकडे गर्भ आहे, प्रसूती वेदना सहन करू शकते ती स्त्री, ती प्रसवते, ती कलेला जन्म देते. त्यामुळे कुठलाही कलाकार असू दे, तो पुरुष जरी असला ना त्याच्यामध्ये ते स्त्रीत्व असेल तर ती प्रसूती वेदना सहन करून ती कला तो प्रसवतो. म्हणजे स्त्री जी असते ती प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री आहे. जर स्त्री नसेल तर जनन नाही, जर जनन नसेल तर पुढचं जीवन नाही, आणि जर जीवन नाही तर पृथ्वी नाही, आकाश, काहीच नाही. त्यामुळे स्त्री फक्त काय ना, स्त्रीला इतके घाबरतात लोक की एखाद्या पुरुषामध्ये स्त्री असेल तर ती आपण स्वीकारू शकत नाही, आणि मग अशी दूषणं देऊन, मग असं बोलून त्याला दाबलं जातं, त्याला कमी लेखलं जातं, आणि मग ती कुचंबणा सहन करून अनेक माणसं अशी आहेत, अनेकांना असं वाटतं. परदेशामध्ये थायलंडमध्ये अशा ज्याला लेडी बॉय असं म्हटलं जातं, त्यांचे शोज होतात. ते इतके सुंदर नसतात आणि त्यांना त्यांचा तो मानाचा दर्जा दिला जातो. आपल्याकडे पूर्वी ती परंपरा होती, नंतर ती परंपरा हळूहळू आपण कुठे हरवलो माहीत नाही, ती नष्ट झाली. पण मला तुमचं कौतुक तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त मला या दोन माऊलींचं कौतुक यासाठी आहे की अशा पद्धतीनं उभं राहणं आपल्या लेकराच्या मागे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी फार मनापासून तुमचा आदर करतो, आणि मी एकच गोष्ट आमच्या सगळ्यांच्या वतीने गंगा करू इच्छितो, ती मी करतो. आई माऊलीची माया अनमोल माया फुल सावरी सुखाची ममतेची छाया. हे सोपं नाही आहे. झी युवाचे सगळे जे पदाधिकारी ते प्राऊड ऑफ यू. म्हणजे हे सोपं नाही आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. आणि गंगा, हे सगळेच तुझे कौतुक करतायत. एकच गोष्ट मला खटकली आहे. लहानपणी तू खूप छान होतीस, तू अपमान करायची नाहीस, कोणाला दुखवायची नाहीस, आणि इथे पहिल्या एपिसोड पासून माझे फक्त अपमान करतेस. ते प्रेम आहे अद्वैत. तर चोरीचा मामला या सिनेमाची टीम आज आपल्या बरोबर आहे, आणि हा सिनेमा 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुपरहिट ठरेल, कारण जितेंद्र जोशी आहेत, हेमंत ढोमे आहेत, अमृता खानविलकर आहे, कीर्ती मेहेंदळे आणि लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव. पण तुम्हाला मला हेही सांगायला आनंद वाटतोय की आमचा हा जो शो आहे युवा डान्सिंग क्वीन, हा सुद्धा थोड्याच अवधीमध्ये अत्यंत सुपरहिट ठरलेला आहे. खूप मोठी प्रेक्षक संख्या याच्या मागे आहे. आणि आज या शोची एक फॅन इथे हजर आहे, जिने पहिल्या डान्सपासून आत्तापर्यंत एकही डान्स तिने सोडलेला नाही. सो मी त्या फॅनला, म्हणजेच त्या काकूंना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. नमस्कार काकू, कसं वाटतं इथे येऊन? खूप चांगलं वाटतंय मला इकडे येऊन. तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव लिडिया आहे, मी कॅथलिक आहे, पण मी सुरुवातपासून हे प्रोग्राम बघते. चांगलं वाटते. आयुषी, गायत्री आणि पूर्व चांगलं डान्स करतात. आय लव्ह देम. दे डान्स व्हेरी वेल. थँक्यू.
हो, पण तुम्ही त्यांचा डान्स बघता, घरातल्या घरात पण नाचत असाल ना? आय एम वन ऑफ द डान्स पॅशन पर्सन. मला डान्स खूपच आवडते. हे बोलून तुम्ही चूक केलेली आहे. कारण या मंचावर जो कोण येतो त्याला नाचावं लागतंच. मलाही नाचायला लावलेलं आहे त्यांनी. म्युझिक प्लीज. एक गोष्ट सांगू, असं वाटतंय की इथून पुढे एपिसोड सुरू करा आता. म्हणजे काय डान्स पॅशनेट असं त्या म्हणाल्या. तुम्ही डान्स पॅशनेट नाही आहात, तुम्ही लाईफ पॅशनेट आहात. वाह 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 वाह. जीना है तो ऐसे. और मी यांच्या कार्यक्रमात आलोय, हे जजेस आहेत, पण मला एक गोष्ट करायची अँड आय एम डुईंग इट. गोल्डन ब्लास्ट. मामू, तुमने जैकपॉट लगाया तुमको. और अभी मैं क्या है ना, मैं आंटी भी नहीं बोल सकता उनको. काय बाबा रे बाबा. ॲटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब. आयटम बॉम्ब. आता इकडे एक बाहुली येणार आहे. आता ती आकर्षक असणार आहे की भीतीदायक हे ती आल्यावरच कळेल. आणि त्या बाहुलीला घेऊन येते आपल्या मंचावरची एक सुंदर बाहुली, जिचा डान्स सगळेच बसतात बघत, अशी कोळीवाड्याची शान अंकिता भगत. गाईज चला यार, खूप बोर होते, काहीतरी खेळूया. हे बघ, मी बॉल पण आणलाय. ए बघू. एक मिनिट, मी बोललेलं खेळायचं म्हणून. ए दे ना. अरे मला. आता बॉल कोण आणणार? थांबा, मी जाते. अरे आत नको जाऊस, तुला माहिती आहे ना आतमध्ये. ए असं काही नसतं ग. थांब. अरे 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 अरे
वागवल्यानंतर तर पप्पी दिलीच पाहिजे ना तिला. हो ना. कोणीही ए बाई आहे तो कोण माणसात ये आधी मग मी पुढे बोलतो. नाही भीतीच वाटते. छान. नाही मी अंकिता. आणि तुझं काय नाव? समीक्षा. समीक्षा. मी काय समीक्षा करणार आता ह्याच्यावर. सोनाली. मी पाहिलेल्या कुठल्याही डान्स रियालिटी शो मध्ये प्रॉपर्टी राऊंड मध्ये इतकी जिवंत प्रॉपर्टी मी कधीच पाहिली नव्हती. बरं कसं हाताळलंस तू तिला? काय म्हणजे स्पेशली ह्या इथे येऊन तू लिपसिंग थांबवतेस आणि ती अचानक जी काय डेड बॉडी आहे ती बोलायला लागते आणि एक्सप्रेस करायला लागते. आय थिंक वन ऑफ द बेस्ट ॲक्ट्स इन अ प्रॉपर्टी राऊंड. अंकिता, हा जो काही थरारक ॲक्ट होता तुझा, खरंच जेव्हा स्क्रीनवर सुरू झालं आणि तो बॉल जेव्हा आतमध्ये गेला तेव्हाच खरं तर मी आधी आजूबाजूला बघत होतो कोणी येत नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर ती आत येते काय, तिथून बाहेर येते. तुझा जो पहिला स्टान्स होता तुझ्या कॅरेक्टरचा तोच खूप भयानक होता. अक्षरशः खरंच असं ब्लॅक मॅजिक करणारी अशी ती डेव्हिल वगैरे दिसत होती. आणि समीक्षाने पण इतकी सुंदर साथ दिली तुला आणि तिच्यामुळे ह्या ॲक्टला 4 चांद लागले. हो सर. जबरदस्त. अंकिता, लागोपाठ 2 वेळा गोल्डन ब्लास्ट तुला मिळालेला आहे. तुला तुझ्या सगळ्या पुढच्या शुभेच्छा, वाटचालीसाठी शुभेच्छा. मुली या मल्टीटास्कर असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या ज्या वस्तू वापरतात त्या तर त्याहून जास्त मल्टीटास्कर असतात. म्हणजे बहुधा त्या कपडे घेताना या एका कपड्याचा आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येईल असाच विचार करत असतील. म्हणजे एका ओढणीचा उपयोग हा डोक्याला बांधायला, कमरेला बांधायला, खाली झोपायला, पापड सुकत घालायला, अंग पुसायला, अशा अनेक गोष्टींसाठी करता येतो. त्याच ओढणीचा उपयोग हा आता डान्ससाठी पण होणार आहे. कसा होणार आहे, काय होणार आहे ते आता बघाच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिचा डान्स बघून गंधर्व सुद्धा होतात मिंधे, अशी पूर्वाबाई अर्थात पूर्वा शिंदे. रोज मला विसरून मी
ओहो पूर्वा भाई जबरदस्त लाल दुपट्टा कडक 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 वा थँक्यू तू जसा ऍक्ट असते तशी थँक्यू म्हणतेस ना सॉफ्ट ऍक्ट होता ते थँक्यू सगळं जमलंय तिला. मयूर तू खूप छान वापर केला तुझ्या प्रॉपचा. दुपट्टा होता आणि त्याला सावरून जे तू करत होतीस परफॉर्मन्स तो खरंच तुझ्यासाठी बनला असं वाटत होतं ऍक्ट अख्खा. थँक्यू. त्यानंतर तू दोन्ही पायाच्या अंगठ्यांमध्ये एक फ्लिप केली आणि तो दुपट्टा पण तुझ्या त्या दोन्ही पायात अडकवलेला. इतकं स्मूथली गेलं ना. थँक्यू. खूप सुंदर, खूप मजा आली. थँक्यू सो मच ओमकार आणि पूर्वा. थँक्यू. जेडी केल्यापासून फॅन्सची तिला सवय आहे त्यामुळे ती अजून खुलली जास्त फॅन्स असल्यामुळे. एक्झॅक्टली म्हणून ती 4 फॅन्स. क्या बात आहे. सोनाली तू सुरुवातच इतकी सुंदर केलीस आणि मग तो सगळा एक ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर क्रिएट केला आणि आम्ही मस्त तुझ्या त्या जगात गेलो रमलो. मला खूप टेक्निकली ट्रिकी वाटतो हा ॲक्ट. म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी त्या फॅन्स सगळे कनेक्टेड होते मग एका विशिष्ट पॉईंटला ते होणं बंद चालू त्याची इंटेन्सिटी कमी जास्त कुठे त्याचा वापर व्हायला पाहिजे त्याच्यानंतर दुपट्टा कुठे पडला पाहिजे तो तुझ्यापर्यंत कसा आला पाहिजे हे खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतानाही ॲक्ट बघताना ते कॉम्प्लिकेटेड नाही वाटलं. थँक्यू. वा मस्त पूर्वा थँक्यू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्याने स्वागत करूया जिचा डान्स बघून सगळेजण जोडतात कर अशी उस्मानाबादची दीपाली नायगावकर. काय ग बाळा कोणावर एवढं रुसलीयस? मला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं होतं पण बाबा मला नाही घेऊन गेले. अगं बाळा तुझी भक्ती जर खरी असेल ना तर विठ्ठल आणि रखुमाई स्वतः येतील तुला आशीर्वाद द्यायला. पण तू कोण आहेस? किती ग ते प्रश्न. झोप बरं आता आराम कर जरा. तरी गेला तुझा रुसवा? नाही हा तर फक्त विठोबा आहे. माझी रखुमाई कुठे आहे?
दीपाली एकतर खूप अप्रतिम झाला ॲक्ट. पोस्टर गर्ल नावाचा जो चित्रपट माझ्या या मित्राने लिहिला, त्या चित्रपटाचा मला खूप अभिमान आहे. कारण स्त्रीविषयी आणि मातीविषयी, जमिनीविषयी जे भाष्य त्याने केलं, इतकं सुंदर भाष्य विनोदाच्या माध्यमातून पोचवणारा हा माझ्या पिढीतला हा एक अत्यंत महत्त्वाचा लेखक आहे असं मला वाटतं. आणि हे गाणं ज्या वैभव जोशी नावाच्या एका अवलियानं लिहिलं त्याला सॅल्यूट. आणि अमित राज या माणसानं जे म्युझिक दिलं आहे अप्रतिम. आणि सोना, तू जे काय काम केलं होतंस, वा वा वा. खरंच खूप छान झाला ॲक्ट. पण मला विशेष उल्लेख करायलाच हवा तो म्हणजे ओमकारचा. त्यांनी इतके सुंदर ॲक्ट डिझाईन केलेले आहेस आणि प्रत्येकाची स्ट्रेंथ लक्षात घेऊन केलेले आहेस. मित्रा, तू ह्या शोचा कणा आहेस आणि आय एम शुअर की तू हे प्रूव्ह करशील अजून. सोनाली, मी खूप जास्त नॉस्टॅल्जिक झाले. हे गाणं माझं अत्यंत लाडकं गाणं आहे. खूप खूप भारी वाटलं. ओंकार, सुंदर अशा पद्धतीने प्रॉपचा वापर होऊ शकतो आणि छान एक गोष्ट मांडली जाऊ शकते. हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलं आहेस. आणि दीपाली, खूप सात्विक, गोड, साधा असा परफॉर्मन्स झाला. मला खूप खूप आनंद झाला आहे. थँक्यू सो मच. तू हे परफॉर्म केलंस आणि तुम्ही अशा पद्धतीने हे गाणं मांडलं. थँक्यू. मयूर, दीपाली, जी इमोशन्स तू गाण्यातनं मांडलेस, प्रत्येक शब्दाला तेवढाच वाव देऊन, तेवढंच नृत्याला वाव देऊन तू ती बँडेजने प्रत्येक खेळानं खेळा जोडत गेलीस आणि त्याच्यातनं ती मूर्ती उभी राहिली विठ्ठलाची. तिथेच माझ्या अंगावर काटा आला. आणि सगळ्यात मला काय आवडलं माहिती आहे, ती जे खेचत ती घेऊन आली ना पुढे, त्या माझ्या देवाला तू खेचत घेऊन आलीस आणि तो उभा राहिला, जणू तुझ्या पाठीशी उभा आहे असं मला वाटत होतं. तो तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता इकडे एक तोडफोड परफॉर्मन्स होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या परफॉर्मन्समुळे चुकतात काळजाचे ठोके. येते वाईची शैला टिके. शिरली मनात भिनली क्षणात चढली नशा ही जबरदस्त जबरदस्त. इरादा पक्का, दिलों को धक्का लगा तू जबरदस्त जबरदस्त. करूँ धमाका धूम धड़ाका, इस दुनिया को हिला तू जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. होश बेहोशी मस्त मदहोशी, सूर तालाच्या साथीने हटकून भान तुम शान नाचरे. मनात शिरली मनात भिनली क्षणात चढली नशा ही जबरदस्त. करूँ धमाका धूम धड़ाका, इस दुनिया को हिलाते जबरदस्त ही जबरदस्त. ही जबरदस्त.
अमृता, तुला काय वाटतं हा परफॉर्मन्स बघून? शैला टिके, मी तिला पहिल्यांदा भेटत नाहीये. मी तिच्याबरोबर ट्रेनिंग केलेलं आहे. मी तिचं काम खूप आधीपासून बघत आलेली आहे आणि क्या बात आहे. आय एम जस्ट सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. शैला, तुझ्या या परफॉर्मन्समध्ये ऑफकोर्स ओमकार आणि टीमचा खूप मोठा वाटा आहे. Yes. कारण तुझी ही एनर्जी कशी चॅनलाइज करायची त्याचं उत्तम उदाहरण आहे हे. त्यामुळे मला असं वाटतं ओमकारनी पण मंचावर यावं प्लीज. आणि या परफॉर्मन्ससाठी, तुझ्या स्पिरिटसाठी आम्हा सगळ्यांकडून लास्ट बनताय ना. शैला, गोल्डन ब्लास्ट मिळालेला आहे. सो अशीच इन्स्पायर करत राहा आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तब्येतीसाठी, पायासाठी, सगळ्यासाठी शुभेच्छा. मी पुन्हा येईन. पुन्हा ये. थँक्यू. या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत, पण चोरीचा मामला या सिनेमाची टीम हा अख्खा आठवडा आपल्याबरोबर होती. त्यांच्याबरोबर आपण धमाल मस्ती केली. सो त्या संपूर्ण टीमला मी आता रंगमंचावर आमंत्रित करतो, प्लीज. चोरीचा मामला हा सिनेमा 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर काय सांगाल या सिनेमाबद्दल? चोरीचा मामला या सिनेमाच्या नावातच एक गंमत आहे. खूप लोकांना असं वाटतं की हे काहीतरी जुनं आहे का, किंवा जुन्याचं काही नवीन केलं आहे का, एखाद्या चित्रपटाचा रिमेक आहे का. कारण टायटल तसं आहे. टायटल चोरीचा मामला हे एक सुप्रसिद्ध गाणं आहे जे इतकं कॅची, इतकं प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सिनेमाचं टायटल चोरीचा मामला आहे. जो विषयाला धरून आहे, याच्यामध्ये एक चोर आहे जो एका घरात शिरतो आणि त्या घरात वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पात्र येत जातात आणि ते सुद्धा काहीतरी कोणापासनं तरी लपवत आहेत. सो ही सगळी पात्र शेवटी आपल्या चोरीच्या मामल्याचं काय करतात हा तो सिनेमा आहे. आम्हाला स्वतःला काम करताना प्रचंड धमाल आलेली आहे. एकतर बऱ्याच दिवसांनी खरोखर मला कोणीतरी घेऊन सिनेमा करतंय, त्याबद्दल प्रियदर्शन जाधवचे आभार, आमचे निर्माते आकाश पेंढारकर त्यांचे आभार. तो अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, सिक्सर मारायचा मी प्रयत्न केलाय. बघू आता तो बाउंड्रीच्या बाहेर जातोय. मला खात्री आहे या सिनेमाविषयी. याचं कारण असं की बऱ्याच वर्षांनंतर एक फार्सिकल सिनेमा येतोय. आजपर्यंत मी तरी असा इतका वेडसर प्रयोग मी तरी केलेला नव्हता. मी स्वतः ते बघून स्वतःलाच हसायला येतं आणि सगळी वेडी माणसं आली आहेत. आणि 31 जानेवारीला हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सिनेमा. मला फक्त एवढंच वाटतं, काहीही करू नका, जाऊन तिकीट काढा आणि पिक्चर बघा. दॅट्स अबाउट इट. मजा तर तुम्हाला येणारच आहे. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता वेळ झाली आहे जाणून घ्यायची कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. मी जजेसना विनंती करतो की त्यांनी डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे याचं नाव जाहीर करावं. परफॉर्मर ऑफ द वीक आहे अंकिता भगत. अंकिता, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी डॅझलर इटर्नाकडून तुला मिळते खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने रंगमंचावर येऊन कृपया करून अंकिताला ते द्यावं.
आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस संपलेत आणि आता माझी सगळ्यात नावडती वेळ म्हणजेच एलिमिनेशनची. पण आत्ता एलिमिनेशन होणार नाही. त्यासाठी तुम्हाला उद्याचा भाग बघावा लागणार आहे. बघूया आता उद्याच्या भागामध्ये कोण टिकणार आणि कोण हा मंच सोडून जाणार.